आजी का म्हणलं इथं एवढं उन्हाचं काय करताय? जाऊ आजी. भाऊ काय मॅडम रस्ता चुकलाय वाटतं. हा मला शिर्शीला जायचं होतं. हो मग आम्ही सांगतो की सांगा ना. इथून सरळ जायचं पुढे 2 फाटं लागतात राईट साईडला वळायचं डायरेक्ट शिरशीत. ओके थँक्यू. असं थँक्यू देते तू. थँक्यू. अय सोनिया त्या रगाला फोन करून गाडी मागवून घे तुमच्यासाठी. आत्ता मागव. मी येतो की मॅडमला सोडून. अहो मी जाईन म्हटलं ना तुम्हाला. सोड. सोडा मला मी जाईन. सोडतो तर. भाऊ काय झालं? कुठं काय नाही काय नाही. मग आवाज कसला आला? मी सांगतो की काय झालं. त्या मॅडमने भाऊच्या संकीने कानाखाली मारली. अरे रवी आला आहे अरे त्या गाडीनं मारलंय. भाऊ 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 गाडी घेतो. काय झालं? का अडवलेत मला? अरे वा चोर ते चोरवर शिरजोर. आमच्या भाऊच्या काना खाली मारून विचारते काय झालं ते. तुमच्या भाऊने काय केलंय ते विचारलेत का त्याला? हे तुझ्या तर आता तू आता आमच्या भाऊंना प्रश्न विचारणार? तुझा भाऊ काही जागीरदार लागून गेला काय? ए आमच्या भाऊचा नाद करायचा नाही काय? नाहीतर काय? आईचा ए कोणी तुझ्या भाऊच्या औकात? एका मुलीला मारण्यासाठी एवढ्या मुलांना घेऊन आलाय तू. ए तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागली. तुम्हाला लाज नाही वाटत असे एकट्या मुलीची छेड काढताना? लाज कसली वाटायची त्यात? मर्दांना छेड काढायची तर मग कोणी काढायची? मर्द म्हणून घेतो स्वतःला. मग जर मर्द असता तर अशी एकट्या मुलीची छेड काढली नसती. तुमच्यासारख्या नामर्दांच्या मुळे तर अख्खी पुरुष जात बदनाम झालीये. ए जास्त भाषण देऊ नको. माझी जर सटकली ना तर तुला माहिती नाही मी काय करेल ते. ए तुला काय करायचंय ते कर. महाराजांच्या भूमीत उभी आहे ही शिवकन्या. कोणी ना कोणी मावळं येईलच तुमचे कोतळे बाहेर काढायला. हातदार लावून बघ. असं ए